बऱ्याच दिवसात प्रांजल भेटली नाही ना, म्हणून आम्ही तिला भेटायला आलो. आता परत नाही येणार. जमल्यास सांगा तिला आम्ही येऊन गेल्याचं. चला भाऊजी. अहो चहा. ज्या घरात आमचा इतका अपमान झालाय ना, तिथे चहा काय, साधं पाणी सुद्धा नकोय आम्हाला. अहो मी कधी तुमचा अपमान केला? भाऊजी चला. अहो पण इतक्या उन्हातून कसे जाणार? नाही म्हणजे माझा एक सल्ला आहे की तुम्हाला परवडत नसेल ना तरी सुद्धा तुम्ही रिक्षा करून जा, नाहीतर कोपऱ्यावर स्वस्तातली बस मिळेल. सल्ल्याबद्दल धन्यवाद. आम्ही बघू काय करायचं. चला बहिणी. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. शांता. जी बाई साहेब. आता हा जास्त साखरेचा चहा कोण पिणार? तू एक काम कर, तू आधी हा दरवाजा लावून घे, नाहीतर परत कोणीतरी घरात घुसायचं आणि हा चहा तूच पिऊन टाक. अहो स्वतःला आवरा. ती बाई मूर्ख आहे. तिचं बोलणं तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? आपल्याला खोटारडे म्हणा. पण आपण आहोत का? आणि तिच्या म्हणण्याने आपण खोटारडे होणार आहोत का? तरी पण तुम्ही ना उगाच थांबवलत मला. मगाशी चांगलं सुनावणार होतो तिला मी. काय वाटेल ते बोलत होती ती आपल्याला. आज सगळ्यात कोणी असं बोललं नाही हो आपल्याला. प्लीज अहो आवरानं स्वतःला. चला बरं तुम्ही आता. आई बहिणी आता तरी आवरा. तिने तुम्हाला रडताना बघितलं ना तर वाईट वाटेल तिला. तुम्ही चला. आई प्लीज थांबा. आई आई प्लीज थांबा. आई मम्माच्या वतीने मी तुमची माफी मागते. का माफी मागतेस? जे काय बोलल्या ते त्या बोलल्या. तू थोडं सांगितलं होतंस त्यांना. आता परत जर का तुला आमच्याशी बोलताना पाहिलं ना तर ते उगाच तुला रागवतील. तू तुझा आज आई आई मम्मा तुम्हाला बोलल्या म्हणून माझ्यावर रागवल्यात का? प्लीज माझ्याशी बोला ना. अगं नाही तसं नाही. म्हणजे तुला आमच्याशी बोलताना पाहून तुझी मम्मा तुला रागवेल एवढंच म्हणायचं आहे बहिणी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मम्मा तुमच्याशी असं वागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. जाऊ दे ग, सोडून दे. नाही असं असं नाही सोडून देता येणार. तुम्ही मला भेटायला येणार तर एक फोन करायचा ना. म्हणजे हे असं सगळं घडलंच नसतं. खरं तर आम्ही वीणाताईंनाच भेटायला आलो होतो. त्या आमच्याशी अशा वागल्या की विषय काढण्याचा प्रश्नच नाही. कसला विषय? काय बोलायचं होतं तुम्हाला? आम्ही ना बहिणी काही नाही. आम्ही खरं तर इथे बाजूलाच आलो होतो आणि तू भेटली नाहीस ना बऱ्याच दिवसात, म्हणून भेटायला आलो. नाही हे खरं कारण नाहीये. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. कसा झालाय चहा आजी? जसा व्हायला पाहिजे तसाच झालाय. चांगला झालाय ना? राया राया
काय काय झालं? मीच तुला विचारणार होते, काय झालं? कुणाची वाट बघतोयस? कोणाची नाही, ते आपलं असंच. मंग्या आणि कालिंदीची वाट बघतोयस ना? माहित आहे मला. तुला कसं माहिती? अरे मंग्यात जाताना सगळं सांगून गेलाय मला. कुठे गेलेत ते दोघं? मलाही काही बोलले नाही. बरं झालं तुला नाही बोलले ते, नाही तर आतापर्यंत सगळ्या गावाला कळलं असतं. काय हो आजी, मी दरवेळेस अशी वेड्यासारखी वागते का? मी नाहीये हो अशी. मला थोडं समजून घेतलं ना तर कळेल तुम्हाला. ए ऋता, आता रडायला नको सुरुवात करूस. अगं तुलाच काय आम्ही कोणाला काही सांगितलेलं नाहीये. ते फोन प्रकरण झालं ना तेव्हापासून सगळं गुपित ठेवायचं ठरवलंय. फोन प्रकरण म्हणजे सासूबाई आणि काका प्रांजलला भेटायला गेलेत? हो आजी, मी त्यांना सांगत होतो की तुम्ही नका जाऊ. मी स्वतः प्रांजलशी बोललो असतो ना. अरे पण मग का नाही गेलास तू? अगं आई आणि काका म्हणाले की आम्ही जातो. आता तिथे काय बोलणं झालं असेल ना हे देवालाच माहिती. प्लीज सांगा ना मला, प्लीज आई, आई प्लीज. खरं सांगायचं तर नाही, हेच खरं आहे. हो प्रांजल, तुला ना एक छोटीशी रिक्वेस्ट करायची होती. तू लवकरात लवकर रायाला भेटशील? नाही, मान्य आहे की तुला आमच्या घरी यायला बंदी आहे, पण बाहेर कुठेतरी भेट ना, किंवा आमच्या घराच्या अंगणात. म्हणजे तुझ्या मम्माची अट पण मोडणार नाही. ठीक आहे, पण मम्माच्या वतीने मी पुन्हा एकदा माफी मागते. नको गो बाळा, सारखी सारखी माफी मागूस. मलाच कसं तरी होतं. आणि हे बघ, तू आता आज जा बरं, नाही तर उगाच तुझी मम्मा तुझ्यावर रागवेल. पण मम्मा तुम्हाला नाही नाही ते बोलली. जाऊ दे, तुला बघून सगळं विसरलो आम्ही. तू पण विसरून जा. आम्ही तुझ्या घरी आलो हे विसरून जा. कोणाची माझी पोरती. वहिनी, काका सॉरी. चल निघतो. वहिनी, वहिनी हो, डोळे पुसा. तुम्ही रडल्या स्पष्टपणे दिसतंय. प्लीज. ठीक आहे, चल. भाऊजी, रायाला काय सांगायचं? जे घडलं ते सांगायचं. तेच सांगायचं. हो, आपण प्रांजलला भेटलो हे सांगायचं, आणि प्रांजल रायाला भेटायला येणार आहे हे सांगायचं. भाऊजी, मध्ये जे काही घडलं ते मला नाही खोटं बोलता येणार. वहिनी, आता यात खोटं कुठे आलं? प्रांजल आपल्याला भेटली हे खरंय, प्रांजल रायाला भेटायला येणार आहे हेही खरंय. हो, मग झालं. पण मग मध्ये जे काही घडलं त्याचं काय? त्याचं काय म्हणजे मध्ये जे काही घडलं आपण ते सांगितलं नाही याचा अर्थ आपण खोटं बोललो असा होतो का? आपण रायाला जे सांगणार आहोत ते सगळं खरं आहे ना? हो भाऊजी, पण नाही आणि बिन नाही. आपण रायाला काहीही खोटं सांगत नाही. मी आजपर्यंत कधी खोटं नाही बोलले. पण जर का ह्या दोघांचं भलं होणार असेल ना तर मी एक खोटं बोलायला तयार. शाबास, तुमचं हे खोटं जपून ठेवा. हा, कारण जर रायाचं आणि प्रांजलचं जमलं ना तर प्रांजलला मागणी घालायला आपल्याला पुन्हा त्या महामायेकडे जावं लागेल. तेव्हा हे खोटं कामी येईल. हो, बोलेन मी खोटं. प्रांजल आणि रायासाठी. आता ना ती मला खूपच आवडायला लागली. खूप गोड मुलगी आहे ती आणि मनाने पण चांगली. हो ना, म्हणजे आपला अपमान झाला हे तिला अजिबात सहन झालं नाही. लगेच आईच्या वतीनं माफी मागायला आली. खरं सांगू का बहीण,
रायाने अगदी परफेक्ट मुलगी निवडली. हो, पण भाऊजी तुम्ही मला तिला सांगू का नाही दिलं रायाचं तिच्यावर प्रेम आहे ते? बहिणी, आता हे रायानं तिला सांगायला हवं ना, तरच ती खुश होईल की नाही. तो सांगेलो, पण तिच्या आईचं काय? खरं सांगू का बहिणी, मला ना तिचा रागच आहे. म्हणजे आपण कशासाठी गेलो याची चौकशी न करता ती महामाया आपलीच टिमकी वाजवत राहिली. हो, चालायचंच हो भाऊजी, असतो एकेकाचा स्वभाव, त्याला आता आपण काय करू शकतो ना. मी म्हणता तेही खरंच आहे म्हणा. आणि तसंही नंतर तिचा आणि आपला असा कितीचा संबंध येणार आहे. म्हणजे जर का प्रांजलचं आणि रायाचं लग्न झालं तर प्रांजल आपल्या घरी येईल, मग ती तिच्या घरी आणि आपण आपल्या. तेही खरंच. पण भाऊजी, रायाला पडलेल्या स्वप्नाचं काय? मुलगी हीच आणि तो घर जावी होतो असं स्वप्न होतं ना. बहिणी, आजकाल कोण घर जावई होण्याची अट घालतं? तुम्ही ना हे विचार डोक्यातनं काढून टाका आधी. आणि हो, इकडे काय घडलं ते आपल्या घरच्यांना कोणालाही कळता कामा नये, कारण मान सांगावा जगात आणि अपमान ठेवावा मनात. आई, आई, काय झालं तिकडे? प्रांजल भेटली का? माझ्याबद्दल काही बोलली? आणि तिचे बाबा, त्यांचं काय मत आहे माझ्याबद्दल? आई भेटली का तिची? अरे हो हो, सांगतो सगळं. वहिनी, सांगा त्याला काय आधी काय झालं आणि नंतर काय झालं ते सांगा त्याला. आम्हाला प्रांजल भेटली आणि ती तुला भेटायला येणार आहे. यस आई, यू आर सिम्पली ग्रेट. आजीला सांगतो. वहिनी, यू आर सिम्पली ग्रेट. प्रांजल, हे बघ, हे बघितलीस का? ही मुलं वंसनी आणि मी तुझ्यासाठी सिलेक्ट केली आहेत. सांग, तुला कुठला मुलगा पसंत आहे? खूप चांगली मुलं आहेत, हं? हुशार आहेत, खानदानी आहेत. बघ ना. म्हणजे मम्मा, तुला नक्की काय म्हणायचंय? अगं, आता आम्ही तुझं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे काही जबरदस्ती नाही करणार ना तुझ्यावर? हा, जबरदस्ती नाहीच. अहो, मी बोलतेय ना तिच्याशी. आणि तुला यातला नाही मुलगा आवडला ना तर मी अजून बघीन ना तुझ्यासाठी मुलं. बघ. पण मम्मा, पण प्रांजल, नीट विचार करून निर्णय घे, कारण पुढचं सगळं आयुष्य तुला त्याच्याबरोबर काढायचंय. मम्मा, मी सांगेन त्या मुलाशी लग्न लावून देईन असं म्हणाली होतीस ना? येस, राईट. त्याचं काय झालं? अहो, परत तेच. परत परत तुम्ही मध्ये मध्ये काय बोलताय? सॉरी, पण तिचं बरोबर आहे म्हणून मी म्हंटल. तुझं बरोबर आहे प्रांजल. अगं, म्हणूनच तर मी तुला हे फोटो दाखवते ना. म्हणजे फोटो जरी मी सिलेक्ट केले असले तरी मुलगा तू निवडायचंस. वीणा, मला वाटतं की तू प्रांजलला थोडा वेळ द्यायला पाहिजेस. प्रांजल, तू असं कर ना, तू 2 दिवस सुलभाकडे राहायला जा. 3-4 दिवसात तू कुठं बाहेर गेलेलीच नाहीयेस ना. तू आणि रिया मस्तपैकी बाहेर फिरा, हिंडा, शॉपिंग करा. का नाही? म्हणजे माझ्या बरोबर आली तर तिला काही बरं वाटणार नाही का? ते काही नाही. प्रांजल, तुला कुठेही बाहेर जायचं असेल ना तरी तू माझ्या बरोबर बाहेर जायचं आणि माझ्या बरोबरच घरी यायचं. म्हणजे मला टेन्शन नको ना ही कुठे गेली, कुणा बरोबर गेली. बरोबर की नाही? बहिणी हो, मुलींवर इतका संशय घेणं बरं नाही. हा, अगं, आपलीच मुलगी आहे ना ती. प्रिया पण आपलीच मुलगी होती ना. हे पहा, तुम्ही मला परत परत तेच तेच बोलायला नका लावू. मी योग्य तेच करते. बहिणी हो, पण मी सांगते ती. वंस, काही गोष्टी अशा असतात ना की संशय येऊ नये म्हणला ना तरी येतो. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, माझं पूर्ण लक्ष असेल तिच्यावर. नको बाई, प्रांजलच्या बाबतीत मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. ही जरा जरी माझ्या नजरेआड झाली ना तरी मी बेचैन होते.
काय हे मम्मा, मी तुझ्या नजरेसमोर नसेन तर तू बेचैन होशील असं म्हणतेस, आणि दुसऱ्या क्षणी लग्न करून सासरी पाठवेन असंही म्हणतेस. अगं पण तू सासरी कुठे जाणार आहेस बाळा? म्हणजे आपल्याला कुठे माहितीये की तुझं सासर कुठलं आहे, नाही का? म्हणून तर माझा प्रयत्न चाललाय की तुझं सासर इथलंच अगदी आपल्या जवळच असावं, म्हणजे तू मला रोजच भेटशील, हो की नाही? अगं ती रिया तिकडे तुझी वाट बघून कंटाळली असेल, तू जा ना. हो. बहिणी हो, आता चांगली संधी होती ना तिला तुमची अट सांगायची, मग का नाही सांगितली? अहो वंसा, तिला आधी मुलगा तर पसंत करू दे, आणि हळूहळू थोडा थोडा ब्रेन वॉश मी तिचा रोजच करते. शेवटी काय, मी सगळं माझ्या मनासारखंच करणार. आपल्याच अंगणात भेटायचं असं तुम्हीच सुचवलं होतं ना. बरोबरच आहे. अरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्या पाठीशी असते ना, म्हणून. त्या असू देत रे, पण तुम्ही कोणी नको. का? आम्ही का नको? अरे म्हणजे मला आणि तिला ऑकवर्ड फील होईल ना. अरे बेटा, हा, लहानपणापासून आम्ही सगळ्यांनी तुझे एवढे लाड केले, तुला अंगा खांद्यावर खेळवला, आमच्या अंगावर तू वाटेल ते केलंयस, आणि आता तुला आमच्या समोर बोलायला ऑकवर्ड फील होतंय का? वाह. काका जरा समजून घे ना. हो रे राया, तुला नाही समजून घेणार तर कोणाला समजून घेणार? हा, आय एम सॉरी काका, पण कळलं मला, कळ. प्रेमात पडलं ना की सगळ्यांचं असंच होत असतं राया सुरुवातीला. ही, मला नाही कविता आठवते, पाडगावकरांची. ऐक, मस्त आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं प्रेम अगदी सेम असतं. वाह, मस्त. पुढचं आहे, माझं आहे, ऐकावं लागेल. हा, प्रेमात पडल्यावर सगळ्यांचं असंच होत असतं, प्रेमात पडल्यावर सगळ्यांचं असंच होत असतं. तुझं जे झालंय ना राया, तसंच होत असतं. अरे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. क्या बात आहे काका, मस्त. पण आता मला तिला एकट्याला भेटू देणार ना? हो रे बाबा, मी बघतो काय करायचं. रियू अगं खूप अपमानास्पद बोलली ती त्यांना, खूप घालून पाडून. काय वाटलं असेल त्यांना? मलाच इतकं वाईट वाटत होतं की मीच जाऊन त्यांना सॉरी म्हणून आले. चांगलं केलंस तू. मम्मानी त्यांच्या हृदयावर केलेले वार मी सॉरी म्हणून भरून आले असतील का? की मम्मा जे बोलली तेच धरून बसले असतील? नसतील कदाचित. का त्यांना असं वाटलं असेल की मम्मा जशी आहेत तशीच मी पण आहे? प्रांजल मेरी जान, असं काही नसणार आहे. चिटणवीसांबद्दल तू इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकतेस? अरे वा, अजून कशात काही नाही, आणि सासूरवाडी बद्दल एवढा विचार करतेस तू. चांगलंय चांगलंय, छान ट्युनिंग जमलेलं दिसतंय तुझं त्या लोकांची. असं काही नाही. प्रांजल, आता चल लवकर कबूल कर की तू रायाच्या प्रेमात पडलीयस. गेले 2 दिवस मी त्याला भेटले नाहीये तर बेचैन झाले मी. मला ना खूप चुकल्यासारखं वाटतंय. आत्ता राया काय करत असेल याचाच विचार सतत मनात येतोय. यालाच जर प्रेम म्हणत असतील ना तर मी पडले रायाच्या प्रेमात. क्या बात है, मस्त कबुली दिलीस तू. पण प्रांजल, तू चुकीच्या मुलाच्या प्रेमात पडलीस असं नाही वाटत आहे तुला? म्हणजे तुझ्या मम्माला त्यांचं घर आणि त्यांच्या घरचे अजिबात आवडले नाही.
त्यासाठी तिने तुला त्यांच्या घरी जायला बंदी केली आणि त्यात भर म्हणजे आज रायाची आई आणि काका यांचा अपमान केला तिने, तरी तू त्याच्या प्रेमात पडलीस. रेव, प्रेमात काही ठरवून पडता येतं का? ते आपोआपच होतं ना, आपल्या हातात थोडी असतं. पण तुझ्या या लव्ह स्टोरीचं लाईफ फार छोटं असणार आहे असं मला वाटतंय. का? कारण मामी माझ्या आईच्या मदतीने तुझं लग्न करून देण्याच्या जोरदार प्रयत्नात आहे. हो, माहितीये मला. आजच मम्मानी मला काही मुलांचे फोटोज दाखवले आणि त्यातला एक सिलेक्ट कर असं म्हणाले. मग आता मला इमिडिएटली रायाला भेटलंच पाहिजे.